प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण फिजिक्सचे शॉर्ट ट्रिक व्हिडिओ सीईटी आणि नीट साठी बघतो आहोत आणि आजचा आपला व्हिडिओ क्रमांक आहे 17। आता या शॉर्ट ट्रिकने काय होतं बघा, तर तुम्हाला माहितीये की सीईटी नीट जेई ह्या ज्या एक्झाम आहेत ह्या स्पीड अॅक्युरसी आणि टाइम मॅनेजमेंट यांची सगळ्याची आपली परीक्षा असते। म्हणजे आपल्याला ह्या परीक्षेमध्ये जेवढा वेळ वाचवता येईल तर तो ज्या सोप्या सोप्या प्रश्नांना ह्या ट्रिक्स वापरून आपण तो वेळ वाचवायचा आणि तो आपण जे अवघड प्रश्न आहेत किंवा जे लेंदी प्रश्न आहेत त्याच्यासाठी वापरायचा। असं टाइम मॅनेजमेंट करून जो पेपर सोडवतो त्याला सक्सेस मिळतं। मग आता बघा, आजचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। बऱ्याच जणांनी कमेंट टाकली होती की मॅडम इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटीच्या शॉर्ट ट्रिक सांगा ना, तर म्हणून इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा आपण शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ बघतो आहोत। तर आता बघा, ह्या काळजीपूर्वक ह्या सगळ्या 6ची 6 फिगर बघा आणि याच्यामध्ये आपल्याला पी आणि आर ह्या 6ची 6 फिगर मध्ये पी आणि आर ह्या दोन टोकांमधला आपल्याला इक्विव्हॅलंट कपॅसिटर काढायचा आहे किंवा कपॅसिटन्स काढायचा आहे। मग आता बघा या सगळ्या फिगर काळजीपूर्वक बघा, 6ची 6 फिगर। आता या सगळ्या 6ची 6 फिगर ज्या आहेत त्या सगळ्या व्हीटस्टोन नेटवर्क आहे आणि या व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये आपल्याला आधी तुम्ही आता ही काळजीपूर्वक फिगर बघा आणि मग मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगते। काय तर झाल्या बघून, तर 1 2 3 4 5 आणि 6 या सगळ्याची सगळ्या ज्या फिगर्स आहेत या व्हीटस्टोन नेटवर्क, व्हीटस्टोन ब्रिजचं नेटवर्क आहे। मग आता बघा, आपल्याला पी आणि आर मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे आणि ह्या पी आणि कपॅसिटर काढायचा आहे, कपॅसिटन्स काढायचा आहे आणि याच्यामध्ये समजा सी ची व्हॅल्यू, कपॅसिटरची व्हॅल्यू आता पहिल्या फिगर मध्ये जर 3 मायक्रोफॅरेड दिली आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स जर विचारला तर डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचं 3 मायक्रोफॅरेड। समजलं का? मग आता बघा, आता याच्यावर जर त्या सी ची किंमत तुम्हाला 2 मायक्रोफॅरेड दिली आणि पी आणि आर च्या या दोन टोकांमधला कपॅसिटर किती हे जर विचारलं तर डोळे झाकून लिहायचं 2 मायक्रोफॅरेड। म्हणजे जेवढी सी ची व्हॅल्यू दिली, म्हणजे सी ची व्हॅल्यू सगळ्या ठिकाणी जर सारखी असेल तर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स जी व्हॅल्यू दिली तीच लिहून टाकायची। एवढी सोपी ट्रिक इथं आहे। तर आता याच्यासाठी आपण नीट 2024 ला ह्या कन्सेप्टवर प्रश्न आलेला आहे, तो प्रश्न आता आपण बघणार आहोत। हे बघा, आता जी ट्रिक सांगितली त्याच्यावर नीट 2024 ला 4 मार्कासाठी आलेला जो काही प्रश्न आहे तो आपल्याला बघायचा आहे। मग प्रश्न काय आहे, तर इन दी फॉलोइंग सर्किट द इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी इज। तर आपल्याला हे असं व्हीटस्टोन नेटवर्क, व्हीटस्टोन ब्रिजचं नेटवर्क दिलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कपॅसिटरची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर 2 मायक्रोफॅरेड। आता मी सांगितलेल्या ट्रिक नुसार उत्तर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स 2च येणार आहे, पण आता ते कसं येतं ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते। मग आता बघा, व्हीटस्टोन मीटर ब्रिज जेव्हा असा बॅलन्स असतो तेव्हा ही ब्रांच, ही दोन्ही मधला हा जो कपॅसिटर असतो हा इनइफेक्टिव्ह असतो। मग आता हा जर इनइफेक्टिव्ह झाला तर नेटवर्क तुमचं असं तयार झालं। मग जेव्हा हे दोन C1, आपण थोडा वेळ याला C1 आणि C2 म्हणू जरी व्हॅल्यू सारखी असेल तेव्हा, तर C1 आणि C2 ही सिरीज झाली आणि 1/CS दॅट इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 असा तुमचा फॉर्म्युला असतो। आणि दुसऱ्या भाषेत याला सरळ लिहिता येतं, CS जेव्हा काढायचा तेव्हा ह्या दोन्हींचा गुणाकार C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 डिरेक्टली तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता। मग आता हा फॉर्म्युला वापरल्यानंतर ह्या दोन्हीचा आता 2 आणि 2च व्हॅल्यू आहे म्हणून 2 गुणिले 2 आणि डिवायडेड बाय 2 अधिक 2 म्हणजे काय झाले 4/4 म्हणजे हे आलं 1। ह्या दोन्हीचा इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स आला 1 मायक्रोफॅरेड आणि ह्या दोन्हीचा पण आला 1 मायक्रोफॅरेड। आता हे पॅरलल झाले, जेव्हा कपॅसिटर पॅरलल असतात तेव्हा ह्या दोन्हीची सरळ सरळ बेरीज होते
आणि म्हणून 1 + 1 2 आणि म्हणून इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स ए आणि बी मधला किती झाला तर 2 मायक्रोफॅरेड झाला. हे सोडवून दाखवलं पण एवढं सोडवायची गरज नाही, आपण त्याला डिरेक्टली लिहू शकतो. आता आपण 3 व्हॅल्यू घेऊन बघू. हा जर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स 3 असेल तर 3 गुणिले 3 3 अधिक 3 परत 3 गुणिले 3 म्हणजे ह्या दोन्हीच्या मधला हा, ह्या दोन्हीच्या मधला हा, तर 3 अधिक 3 म्हणजे 9 भागिले 6, 9 भागिले 6 अधिक 9 भागिले 6 म्हणजेच 3/2 + 3/2 आणि 3/2 + 3/2 म्हणजे 1.5 1.5 किती आलं 3 मायक्रोफॅरेड. एवढं करायची गरज नाही. मी सांगितलं जी व्हॅल्यू असेल तीच इक्विव्हॅलंट कपॅसिटन्सची व्हॅल्यू घेऊन टाकायची. समजली का ट्रिक? मग 4 दिलं तर इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स 4, 5 दिलं तर 5. आता हे झालं कपॅसिटन्सच्या बाबतीत. आता हाच फॉर्म्युला आपण करंट इलेक्ट्रिसिटीसाठी इथं फक्त रेझिस्टर दिले तर वापरू शकतो. त्याच्यासाठी ट्रिक काय बघा, फक्त कपॅसिटरच्या ऐवजी जर रेझिस्टर असेल आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स विचारला तुम्हाला ए आणि बी मधला, तर जी व्हॅल्यू दिली ती 1/, करायची. एवढं सोपं आहे. म्हणजे अशी जर केस असेल आणि एक्सक्यूज मी, तर रेझिस्टर दिला आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स विचारला तर तिथं फक्त 1/2 करायचं. रेझिस्टर असेल तर व्हीटस्टोन ब्रिजचं. समजलं? म्हणजे त्या सगळ्या फिगर मध्ये कपॅसिटर ऐवजी रेझिस्टर असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स घ्यायचा 1/2. आलं लक्षात? ओहम जी व्हॅल्यू. 3 दिलं तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 1/3 ओहम. समजतंय का? 4 दिली व्हॅल्यू, 4 ओहम दिला तर इक्विव्हॅलंट 1/4 ओहम. कळलं? कपॅसिटर असेल तर जसंच्या तसं लिहायचं, रेझिस्टर असेल तर 1/3 व्हॅल्यू लिहायची. बघा तुम्ही सोडवून बघा, उत्तर बरोबर येणार आहे. तर ही ट्रिक तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स, कपॅसिटर असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक, रेझिस्टन्स असेल तर करंट इलेक्ट्रिकसाठी उपयोगी येणार आहे. मला खात्री आहे की याचा तुम्हाला खूप सारा उपयोग होणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.